गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आनंदी आणि निरोगी राहा, आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठीही. कारण आपण निरोगी असलो तर आपली फॅमिलीही निरोगी राहणार आणि आपणही निरोगी राहणार. कारण वजन वाढल्यामुळे आपले शरीर हे आजाराचे माहेरघर बनते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा आणि तुम्हीही आजपासून माझ्यासोबत सुरुवात करा आणि तुमचेही वजन कमी करा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मला तो गाऊन किती फिट होत आहे, परंतु आता मला तो गाऊन खूप लूज होत आहे आणि खूप मला माझे इंचेसही खूप कमी झाल्यासारखे वाटत आहेत आणि मला बसायला उठायलाही आता अगोदरच्यासारखा त्रास होत नाही आहे. म्हणून मग मी आता हे माझे रुटीन जे आहे कंटिन्यू करून माझ्या टार्गेटपर्यंत मी वजन कमी करून दाखवणार आहे. आणि माझ्यावर जे माझ्या समोर तर नाही हसत, पण माझ्या माघारी जे माझ्यावर हसतात ना, त्यांना मी दाखवणार आहे की बघा, माणसाचे वजनाशी महत्त्व नसते, माणसाचे मन निर्मळ असले पाहिजे. म्हणून मग मी आता हे रुटीनमध्ये खंड पडू देणार नाही आणि माझे वजन कमी करून दाखवणार आहे. तर ड्युटीला जाण्याच्या आधी ना मला हे सर्व तयार करावं लागते, स्वयंपाक बनवून घ्यावा लागतो आणि ड्युटीला मला 8ला हजर व्हावं लागते. तर आज मी बघा अशी मस्त भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि चपात्या बनवल्या आहेत आणि आज आहे इंडिपेंडन्स डे. तर हॉस्पिटलमध्ये पण आज काहीतरी नाश्ता पाणी असते, म्हणून मग मी काही डब्बा घेऊन जाणार नाही आणि तिथेच मग जेवायला असेल, म्हणून मग मी काही नेणार नाही. तर गरम पाणी पण बनवले मी, कोमट पाणी माझ्यासाठी, आणि ते पिऊन घेतली मी. माझे रोज आता मी साखर तर पूर्णपणे बंद केलेली आहे, गोड मी खातच नाही, तसेच बाहेरचे पण मी खातच नाही आणि कोमट पाणी घेत असते रोज. त्यानंतर मग नाश्ता तर कधी असला तर करते, नाही तर नाही, असं असते माझे रुटीन. यामुळेच माझे वजन हे झपाट्यानेही म्हणता येणार नाही, पण थोड्या थोड्या प्रमाणात का होईना कमी होत आहे आणि मी माझ्या टार्गेटपर्यंत पोहोचत आहे. तुम्हालाही असेच वजन कमी करायचे असेल तर माझे व्हिडिओ बघा तुम्ही आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.